हाय फ्रेंड्स, तर माझ्या दिवसाची सुरुवात आता झालेली आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर मी आता मेडिटेशन करायला चाललेली आहे. मेडिटेशन करायच्या आधी मी माझी बॉडी रिलॅक्स करून घेणार आहे. माझी बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर मी मेडिटेशनला सुरुवात करणार आहे. मेडिटेशन केल्यामुळे मला पूर्ण दिवस छान फील होते. माझा पूर्ण दिवस छान जातो. यानंतर मी आता अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहे. अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे नाकाचे आजार कमी होतात व श्वसनक्रियेत सुधारणा होते. जर आपल्याला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर हा व्यायाम केल्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. अनुलोम विलोम झाल्यानंतर मी तिसरा व्यायाम करणार आहे, उद्गीत. उद्गीत प्राणायाम केल्यामुळे मेंदूला चालना मिळते. आणि यानंतरचा माझा प्राणायाम असणार आहे भ्रामरी. हे सर्व प्राणायाम केल्यामुळे आपली बॉडी दिवसभर ॲक्टिव्ह राहणार आहे आणि आपला दिवससुद्धा छान जाणार आहे आणि आपल्या कामावर फोकस राहणार आहे. मला हे सर्व व्यायाम करून खूप छान वाटतं. मी रोज हे व्यायाम करत असते. माझा पूर्ण दिवस छान जातो हे प्राणायाम केल्याने. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.